हॅलो हाय नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आमच्याकडे होतं मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे आखाड स्पेशल म्हणजेच अधिक महिना स्पेशल जावयाचं कौतुक सोहळा, जावय आणि लेकीचा कौतुक सोहळा आणि त्याचबरोबर मला माझ्या आईची ओटीसुद्धा भरायची होती. त्याचीच सगळी तयारी होती. आईसाठी बघा मी रेड कलरचा खूप सुंदर असा शालो घेतला होता. माझ्या आईचा फेवरेट कलर आहे रेड अँड व्हाईट. तो मी रेड कलरचा खूप सुंदर असा शालो घेतला होता आणि तिला दाखवला होता. आधी तिला आवडला होता. मग नंतर आम्ही तर घरी आलोच होतो, कारण का मी नियर बायच राहते मम्मीच्या बाजूला, त्याच्यामुळे माहितीच आहे. त्याच्यामुळे मग घराची सगळी तयारी वगैरे आम्ही सगळी केली. जेवण वगैरे सगळं मस्त मी बनवलं होतं. आणि माझी मम्मी आली होती संध्याकाळी कामावरून आणि बघा किती सुंदर दिसत होती मम्मी. तिने मस्त व्हाईट अँड रेड कलरची साडी घातली होती आणि खूप खूप सुंदर दिसत होती. संध्याकाळी आल्यानंतर आम्ही सगळं तिच्यासाठी सरप्राईज होतं. हे तिला सगळं माहिती होतं, एवढी सगळी जय्यत तयारी करणार आहे. पण साडी वगैरे घेतली होती हे तिला माहिती होतं. तर आता ती एकदम खुश होती की तिला असं वाटतं बाबा तिची ओटी वगैरे भरणार आहे किंवा ती इतकी छान साडी घेतली, आईचं कौतुक करणार आहे. तर ती सारखी म्हणत होती, हा लेक आणि जावयाचा सण असतो, त्यांचं कौतुक सोहळा असतो, तू कुठे माझं करतेस. तर म्हटलं नाही, अधिक महिन्यात आईची सुद्धा ओटी भरतात, हे सगळ्या जग जाहीर आहे. त्याच्यामुळे मी काही नवीन नाही करत. ही आपली प्रथाच आहे, परंपरा आहे, तीच मी जोपासते. आणि तुझ्यासारखे पुण्यवान आई मला लाभले हेच माझ्यासाठी खूप नशीब आहे. आणि तूच मला जन्मोजन्मी तूच आई म्हणून मिळावी, म्हणून मी हे माझ्या स्वार्थासाठी करते. कारण का मला तुझ्यासारखी आई आयुष्यभर म्हणजे मी जेव्हा जेव्हा जन्म घेते तेव्हा तेव्हा तूच आई मिळावी, ह्याच अपेक्षेने मी ही थोडंसं हे करते, जेणेकरून ज्याच्यात माझाही स्वार्थ आहे की तूच आई भेटशील मला, या स्वार्थासाठीच आहे ते खरं तर ते प्रेम. पण माझी आई खरंच खूप खूप भारी आहे. जगातली सगळ्यात बेस्ट. सगळ्यांच्याच आया खूप छान असतात, पण माझी आई थोडी स्पेशल आहे. आणि माझ्यासाठी खूप माझ्यासाठीच काय, पण तिघा भावंडासाठी माझी आई खूप जास्त लाडकी आहे. आणि जावंही तितकाच लाड करतो त्यांचा, असं नाही आहे. तर मस्तपैकी बघा माझ्या मम्मीला मस्त मी जागेवर बसवलं, पाटावर आसन एकदम छान तयार करून तिला बसवलं. मग मस्त आम्ही तयारी केली होती, मस्त परात वगैरे घेतली, त्यात पाणी वगैरे घेऊन माझ्या आईचे पाय वगैरे धुतले. माझी मम्मी खूप इमोशनल झाली होती. तिला असं खूप असं भरून आलं होतं, पण तरी पण ती कॅमेरा चालू होता म्हणून थोडंसं कंट्रोल करत होती. पण मस्त मम्मीचे पाय वगैरे धुतले. माझा नवरा एकदम कौतुकाने बघत होता, बोलत होता नाही असं नाही, व्यवस्थित कर, अजून छान पाय धुवायचे, असं सांगत होतं. आणि मग मस्त मम्मीचे पाय वगैरे धुवून झाले. त्याला मग आता छान हळद कुंकू वगैरे लावणार होती. माझी मम्मी बघा माझी किती पप्पी वगैरे घेत होती. आणि मस्त माझ्या मम्मीच्या पायावर मग मी हळद कुंकू लावलं छान असं. त्याच्या माझ्या मम्मीला असं आशीर्वाद मागितला की तूच मला आयुष्यभर म्हणजे कायम जेव्हाही जन्म हो माझा तूच मला आई मिळो, असा आशीर्वाद द्या, असं मी तिला सांगितलं. त्याच्यानंतर माझ्या मम्मीने बघा माझं कौतुक कसं केलं, तिलाही तितकंच कौतुक आहे. आणि मग नंतर आम्ही ते ओटीचं जे सामान आणलं होतं मम्मीसाठी, साडी, नारळ, ब्लाऊज पीस, गजरा, बांगड्या, हळद कुंकू आणि परत तांदूळ, नारळ होतं, आंबा होता, एक फळ द्यायचं असतं ते फळ, टिकल्या, लिपस्टिक, परत तिच्यासाठी काही आम्ही असं घेतलं नव्हतं जोडे वगैरे किंवा पट्ट्या वगैरे. ती म्हणाली होती नको, साडीच इतकी महाग घेतली की मला बाकी काही नको. मग नंतर तिला मस्तपैकी हळद कुंकू लावलं, माझ्या मम्मीचं औक्षण केलं आणि हळद कुंकू लावून तिला एकदम छान असं वळलं. आणि आमच्याकडे म्हणतात तसं म्हटलं, इडा पिडा टोळू दे, बळीचं राज्य येऊ दे आणि माझी आई सुखाची राहू दे, असं म्हटलं. तर माझी मम्मी एकदम खुश झाली. माझी मम्मी म्हटली आता थांब, मी पण तुला छान आशीर्वाद देते. आणि तिने पण मग एक केलं. मग तिने मला हळद कुंकू लावला छान असं. इथे व्हॉईसओव्हर का देते, कारण का आमच्या इथे खाली एक कार्यक्रम चालू होता आणि तिकडे गाणे चालू होते, त्याच्यामुळे त्या गाण्याचं कॉपीराईट येईल, त्याच्यामुळे मला इथे व्हॉईसओव्हर द्यावं लागतं. नाहीतर आमचं कॉन्व्हर्सेशन खूप गोड होतं, ऐकवलं असतं तर खूप छान वाटलं असतं. पण मस्त मम्मीचं बघा मी औक्षण करून ओवाळून वगैरे घेतलं छान असं. आणि मग नंतर तिला ओटी भरण्याची वेळ आली. मस्तपैकी ती साडी घेतली होती तिला घेऊन आले ताटामध्ये एकदम छान असं सजवून. आणि मीही छान दिसत होते. ही साडी आहे ना माझ्या, जी मी घातलेली आहे हिरवी साडी, ही मी माझ्या पहिलं माझा वौसा होता गावी, जेव्हा पहिली गौरी होती माझ्या लग्नानंतर, तेव्हा माझ्या नवऱ्याने मला ही साडी घेतली होती. ह्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे तो माझ्या मम्मीने स्वतः मला शिवून दिला होता. तर किती सुंदर शिवला आहे, तुम्ही स्वतः बघा. आणि मग नंतर मम्मीला मस्त असं साडी दिली, तिच्या ओटीमध्ये नारळ, खण, सगळं जे काय आणलं होतं ते सगळं, गजरा वगैरे तिच्या ओटीत घातला. तांदूळ 3 वेळा हे करून तिच्या ओटीत घातले. कपाळाला तिच्या सगळे तांदूळ चिपकले, बघू शकते तुम्ही. मी फक्त हलक्या हाताने लावले पण सगळे तांदूळ तिच्या कपाळाला चिपकले माझ्या मम्मीच्या व्यवस्थितपणे. मग आम्ही दोघांनी जोडीने माझ्या मम्मीला नमस्कार केला आणि सांगितलं काही चुकलं वाकलं असेल तर माफ कर, पण व्यवस्थित आम्हाला जेवढं जमलं तेवढं सागर संगीत आम्ही तुझं हे आखाड महिन्यात आईची ओटी आम्ही भरलेली आहे. आणि माझ्या मम्मीच्या नंतर आम्ही खूप छान छान फोटोज काढले. खूप सुंदर दिसत होती माझी मम्मी.
मम्मी, माझी बहीण पण बघा किती सुंदर दिसते माझी बहीण. आणि आम्ही मस्तपैकी मग त्यांचे फोटोशूट केले दोघींचे. माझ्या बहिणीने खूप बॅकग्राऊंडला, जरी ती ह्याच्यात नसली दिसते तरी बॅकग्राऊंडला तिने भरपूर हेल्प केली होती या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये किंवा व्हिडिओ शूट वगैरे करण्यामागे तिचंच सगळं हात आहे हा. मग नंतर आम्ही दोघी बहिणी, माझा भाऊ नव्हता कारण का त्याला ऑफिस होतं आणि त्याला सुट्टी नसल्या कारणाने कधी असं होतं माझ्या नवऱ्याची सुट्टी आणि त्याची सुट्टी मॅच होत नाही माझ्या भावाची. त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याच्या सुट्टीच्या अकॉर्डिंगच आम्हाला हा कार्यक्रम करावा लागला. कारण का हा लेक आणि जावयाचा कार्यक्रम असल्यामुळे, म्हणजे लेकीला आणि जावयाला घरी बोलवण्याचा सोहळा असल्यामुळे माझी मम्मी म्हटली माझ्या भावाला की बाबा तू एक दिवस समजून घे, पण आता हा कार्यक्रम होऊन जाऊ दे, कारण का खूप मागे पुढे होतो आहे आणि आता संपायला आला आखाड महिना, त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला करायचा आहे. माझा भाऊही तितक्याच मोठ्या मनाने म्हणा नाही तुम्ही करा व्यवस्थितपणे, मी नसलो तरी पण व्यवस्थित करा. माझा भाऊ तितका समजूतदार आणि प्रेमळी आहे. आणि इथे बघा माझी मम्मीने मस्त डोक्यावर वगैरे घेतलं होतं तिचे ओटीचं सामान आणि छान फोटोज काढले. भरपूर आम्ही मस्त मस्त फोटोज काढले. मग एक माझ्या मम्मीचा सिंगल असा छान फोटो काढला तिच्या साडीसोबत, तिला जी ओटीत दिली होती त्या साडीसोबत असा सुंदर असा काढला होता. ती म्हणत होती मागून पण घ्या, माझा गजरा वगैरे व्यवस्थित दिसला पाहिजे हा, मी किती दिवसानंतर इतके छान गजरे लावलेले आहेत. ती खरं तर गजरे लावतच नाही आणि मलाच फक्त गजऱ्यांचा भरपूर वेळ आहे, मला गजरे भरपूर आवडतात. मग माझ्या मम्मीला मी आज कधीतरी लावले आणि माझी मम्मी खूप अशी छान दिसते. कोणी म्हणणारच नाही की ही माझी मम्मी आहे म्हणून, लोक बहीणच म्हणतात आम्हाला खरं तर. आणि इथे मग माझ्या मम्मीने माझ्यासाठी घेतलेली साडी हिरव्या कलरची, माझ्या मम्मीने मला खूप सुंदर अशी पैठणी घेतली होती. आणि मग नंतर त्याच्यात तिने पण माझ्यासाठी बांगड्या, गजरे, नारळ, एक फळ आणि तिने मला जोडवे केले होते, पट्ट्या केल्या होत्या, हे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, ते घेतलं होतं. आणि जावयासाठी टावेल टोपी. आणि त्यांनी सांगितलं होतं की मला काहीच नको, तुम्ही लेकीला एवढं घेतलं आहे तेच भरपूर आहे, मला काही नको. त्यांनी खूप आधीच क्लिअर केलं होतं की तरच मी येईन, नाहीतर मी येणारच नाही. तुम्ही जर काही असं चांदी सोनं वगैरे घेतलं तर मी येणारच नाही. माझ्या नवऱ्याने आधीच क्लिअर केलं होतं, कपडे वगैरे पण घेऊ नका. तरीसुद्धा माझ्या मम्मीने जबरदस्ती नाही म्हणता बघा आता काय केलेलं आहे. ते त्यांचं दोघांचं एक म्हणजे एक तुम्हाला छोटंसं बघायला मिळेल. बघा माझ्या मम्मीने मस्त आम्हाला दोघांना पाटावर बसवलं. छान सुरुवात माझ्या नवऱ्यापासून केली, नवऱ्याचं औक्षण केलं. इथे आम्ही पाय धुण्याची पद्धत ठेवली नाही, कारण आम्ही सांगितलं आईचे पाय फक्त मुलांनी धुवायचे असतात, आईने मुलांचे पाय धुवायचे नसतात, त्याच्यामुळे आम्ही ही प्रथा केली नाही आहे. खरं तर ह्या माझ्या नवऱ्यालाही आवडत नाही आणि मलाही आवडत नाही, त्याच्यामुळे आम्ही दोघांनी ह्या गोष्टीला नकार दिला होता साफ. त्याच्यामुळे माझ्या मम्मीने आमच्या दोघींना हळद कुंकू लावून व्यवस्थितपणे आमचं औक्षण केलं छान असं. आणि आमच्यावर तांदूळ वगैरे टाकून आमच्या म्हणजे असं गोड असं छान आमचं कौतुक केलं, छान असं मस्त वाटत होतं. मग नंतर माझी ओटी भरायची होती म्हणून मम्मीने जे काही सामान आणलं होतं ते सगळं समोर ठेवलं. मग पहिल्यांदा जावयाचा मान म्हणून त्यांना टॉवेल, टोपी देण्यात आली होती. माझी मम्मी त्यांना म्हणत होती बघा तुम्हाला टोपी घालते, ते आम्ही खूप हसलो होतो. पण इथे मग त्यांना टोपी वगैरे व्यवस्थित घातली, टॉवेल दिला. टॉवेल टोपीचा आपल्याकडे खूप मोठा मान आहे आणि आमच्याकडे तर खरंच खूप मोठा मान आहे टॉवेल टोपीला. म्हणजे काहीही कार्यक्रम असला तर मोठ्यांना थोरांना आपल्याकडे मोठे असतात किंवा कोणी मानाचे असतात त्यांना टॉवेल टोपी दिली जाते. आणि जावई तर खूप मोठा मानाचा असतो, त्याच्यामुळे जावयांना टॉवेल टोपी दिली. आणि इथे बघा जबरदस्ती त्यांनी आधी सांगितलं नाही म्हणता होता तरी मम्मीने जबरदस्ती त्यांच्या हातात पाकिट भरून थोडे पैसे दिले होते. म्हणत होते कपडे घ्या प्लीज, आजचा तुमचा मान आहे. नाही म्हणता मम्मीने शपथ देऊन ते पैसे त्यांच्या हातात दिले. मग ते माझ्याकडे बघत होते कशाला नको सांगितलं होतं असं. आणि मग नंतर मम्मीने माझ्यासाठी बघा खूप छान असं नारळ, गजरा, बांगड्या, टिकली सगळं आणलं होतं तिने सुद्धा छान. आणि मग नंतर तिने साडी वगैरे देऊन, खण देऊन, व्यवस्थितपणे ब्लाऊज पीस वगैरे देऊन छान अशी ओटी भरली माझी मस्तपैकी. सगळं सामान तिला जेवढं जमतं, माझ्या मम्मीला इतक्या सगळ्या गोष्टी करायला म्हणजे खूप जमत नाहीत तरी तिने खूप सुंदर प्रकारे केल्या. आणि मग नंतर तिने मला इथे जोडवे आणि बांगड्या केल्या होत्या, बांगड्या नाही सॉरी जोडवे आणि पट्ट्या केल्या होत्या. त्या ती म्हणत होती, तर मी म्हटलं तर दाखवू नको आता, लोकांना माहिती आधी जर सारखाचा खोल करून घालणार तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल, त्याच्यामुळे तिला म्हटलं राहू दे. मग त्यातच आहेत ते मी कधीतरी पुन्हा घालेन तेव्हा तुम्हाला दाखवेन. पण खूप सुंदर असे म्हणजे मला पट्टे आणि जोडवे दिले होते माझ्या आईने. मग आम्ही दोघांनी त्यांना नमस्कार केला छान असा आणि मस्त आमचा छान असा कार्यक्रम झाला, साधा सोपा सरळ आणि खूप असा छान आमचा सोहळा झाला. आम्ही खूप कमी लोक असतो घरात, पण आम्हाला खूप एवढ्या छोट्याशा आमच्या आयुष्यात आम्ही खूप सुखात आहोत. देव करो कुणाची दृष्ट नाही लागो आमच्या घराला. खरंच आमचं खूप सोन्यासारखं घर आहे आणि असंच राहू. त्याच्यानंतर आमचा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर जेवायच्या आधी आम्ही म्हटलं आधी रील बनवूया. हा रील आम्ही इंस्टाग्रामवर टाकला होता आणि खूप जास्त लोकांना आवडला आहे.
पण लोकांनी मला खूप हे केले की मम्मी वाटतच नाही, ही तुझी बहीणच वाटते, कोणच म्हणणार नाही मम्मी, असं खूप भरभरून कमेंट्स आहेत माझ्या आय डीवरती. आणि मी खरंच काय त्याच्यावर रिॲक्ट करू, हसू की रडू काही कळत नव्हतं. पण माझ्या आईला खूप लोकांनी प्रेम दिलं आणि म्हणाले की बाबा संतूर मम्मी आहे, खरं तर एवढी मोठी लेक जावई आहे असं वाटतच नाही, असं खूप लोकांनी त्याच्यावर कमेंट केले होते सोशल मीडियावरती. आणि त्याच्यानंतर इथे आमच्या दोघांचा एक छोटासा व्हिडिओ काढण्यात आला मस्तपैकी. मला हा टाकायचा होय पण अजून टाकला नाही सोशल मीडियावर, पहिल्यांदाच यूट्यूबवर टाकते. आणि मस्त आमचं छान असा छोटासा एक व्हिडिओ काढला. त्याच्यानंतर बहिणीचे थोडे फोटोशूट झाले. आता बिचारी तिने इतकी मेहनत घेतलं बॅकग्राऊंडमध्ये, तर तिचं तर फोटोशूट होणं साहजिकच आहे. मस्त तिचे मी माझ्या नवऱ्याने असे मस्त तिचे छान फोटोज आणि व्हिडिओज काढले. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा रील्स बनवले. इथे आम्ही तिघीजणी बघा खूप सुंदर असे तयार झाले. तर आमच्या तिघींचे व्हिडिओज काढले. मग आम्ही जेवलो, भरपूर आमरस पुरी पुरणपोळ्या केल्या होत्या. आणि नॉनव्हेज केलंच नव्हतं कारण का नॉनव्हेज खात नाही माझा नवरा, त्याच्यामुळे मग आम्ही मस्त गोडाधोडाचा स्वयंपाक केला होता भरपूर. तो सगळं आम्ही खाऊन पिऊन असे तृप्त होऊन पुन्हा थोडेसे रील केले आणि भरपूर थकलो. आम्ही चौघांनी किती छान एन्जॉय केला ना, खरंच खूप धमाल आली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा माझ्या व्हिडिओला आणि पुढच्या सगळ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि आमची तिघांची जोडी बघा किती छान वाटते. शेवटला आम्ही तिघांनी, माझ्या मम्मीने आणि मी आणि त्यांचा जावई लाडका, त्यांच्यासोबत व्हिडिओचा एंड.